रशिया आणि अमेरिका हे दोघंही एकमेकांच्या विरोधात आहेत. रशियाकडून आपण असणारं कच्चं तेल घेत होतो, त्यालाही बंदी घालण्यात आली की तुम्हाला असणारं रशियाकडून कच्चं तेल घेता येणार नाही. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी की जे एका काळी मुद्रा मोदी होते ते आता मुजरा मोदी झालेले आहेत. अमेरिका जसं सांगेल तसं ते मुजरा करायला लागले, तशी परिस्थिती आहे. रशियाकडून तेल बंद केलं. या युद्धामध्ये आखाती देशातून तेल येत नाही म्हणून महिन्याभरासाठी तुम्हाला रशियाकडून तेल विकत घेण्याची परवानगी देण्यात आली. आणि पुन्हा मोदीने मुजरा करत रशियाकडून असणारं तेल विकत घेतलं, अशी असणारी परिस्थिती आहे. हर्षवर्धन सकपाळ, आप आदमीचे असणारे प्रतिनिधी आणि डाव्या पक्षांचे असणारे प्रतिनिधी उपस्थित होते. त्याच्याचबरोबर एक 12 ते 13 सामाजिक संघटना ज्या आहेत, अशा सामाजिक संघटना उपस्थित होत्या. या बैठकीमध्ये 3 मुद्द्यांवरती चर्चा झाली. एक म्हणजे नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेबरोबर केलेला असणारा करारनामा आहे. करारनामा आहे त्या करारनाम्याचं पार्लमेंटमध्ये फक्त एकाच मुद्द्यावरती चर्चा झाली, आणि ती म्हणजे या देशातली ॲग्रिकल्चर बाजार, कृषी बाजारपेठ जी आहे तिच्या संदर्भातच चर्चा झाली. पण हे एग्रीमेंट फक्त कृषीच्या संदर्भात नाही, तर आणखीन त्यांच्यातले जे 2 मुद्दे आहेत, उरलेल्या याच्यावर नाही, 2 मुद्दे जे महत्त्वाचे आहेत ते मी या ठिकाणी मांडतो. आणि ते म्हणजे फॉरेन पॉलिसीच्या संदर्भात. म्हणजे परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात भारताची परराष्ट्र धोरण हे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाला अनुसरून असेल. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आता असणारं अमेरिका इराणच्या विरोधात आहे. तर आपल्याला इराणच्या बाजूने जाता येणार नाही. आणि म्हणून रशिया आणि अमेरिका हे दोघंही एकमेकांच्या विरोधात आहेत. रशियाकडून आपण असणारं कच्चं तेल घेत होतो, त्यालाही बंदी घालण्यात आली की तुम्हाला असणारं रशियाकडून कच्चं तेल घेता येणार नाही. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी की जे एका काळी मुद्रा मोदी होते ते आता मुजरा मोदी झालेले आहेत. अमेरिका जसं सांगेल तसं ते मुजरा करायला लागले, तशी परिस्थिती आहे. रशियाकडून तेल बंद केलं. या युद्धामध्ये
आखाती देशातून तेल येत नाही म्हणून महिन्याभरासाठी तुम्हाला रशियाकडून तेल विकत घेण्याची परवानगी देण्यात आली आणि पुन्हा मोदीने मुजरा करत रशियाकडून असणारं तेल विकत घेतलं अशी असणारी परिस्थिती आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.